मुख्यमंत्र्यांना आम्हाला ही गाव 14 गाव आमच्यात नको आहेत. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून नाईक साहेबांना, असं उद्या तुम्ही गाव बाहेर काढली तुमच्या माध्यमातून तरी चालेल. मुख्यमंत्री असताना JR काढलेला आहे आणि त्यावेळेस मागणी करण्यासाठी विधान भवनामध्ये नाईक साहेबांनी मागणी केलेली आहे. आणि या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटवलं झालं समजा. तोपर्यंत आला त्यांचा नाद समोर आहे, तोपर्यंत या 14 गावाला काही टचमत होणार नाही, ही 100% शाश्वती आम्हाला आहे. आडवीत एवढे अशा प्रकारची उड्या मारून त्याच्यातून मार्ग निघत नाही. आणि मी तुम्हाला आज लिहून घ्या, नाईक साहेबांचं जे वक्तव्य एक प्रमाणेच आहे. कारण एवढे मोठे नेते आहेत ते त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे. गाव 14 गाव आमच्यात नको आहेत. माननीय मुख्यमंत्री नाईक साहेब, आता ही निवडणूक लागली, आता निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर करू. ही ठराव मांडून राज्यपालांचा ठराव पण येऊन पास झाला. आणि विशेष म्हणजे आता JR निघून वाढ रचना झाली आहे. वाढ रचना झाल्यानंतर साहेब ही गावं बाहेर काढू शकतात का? एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये अनेक पदाधिकारी प्रवेश करतायत. मोठे मोठे माजी आमदार असतील, तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील. पण ह्या प्रवेशामुळं सन्माननीय वनमंत्री महोदयाची निवडणुकीच्या अगोदर कुठे पर्याय दिसतोय का? तसे पाठवलं आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता 14 गाव सरपंच विकास समिती एकत्र जमा झालेली आहे. जे वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांनी जे विधान केलं होतं त्या विधानावरती तसपणी आणि संयम आणि चिंतन करण्यासाठी या विकास समिती या ठिकाणी जमा झालेली आहे. आणि सन्माननीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील आपल्या समवेत आहेत. पाटील सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे. कसं बघताय, एकीकडे वनमंत्री, तुमचेच वनमंत्री तुम्हाला 6 महिन्यानंतर बाहेर काढणार असं विधान करतायत आणि तुम्ही एवढा संघर्ष केलात, संघर्ष करून 14 गावाचं यश मिळवलात. आता पुढं काय? नाही, 6 महिन्यानंतर निवडणुकीच्या 6 महिन्यानंतर बाहेर काढू हे शब्द मुळात आम्हाला ऐकायलाच बरे वाटत नाही. कारण आम्ही गेल्या 10 वर्षापासून हा संघर्ष करतो ही 14 गावे नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करावं. गेल्या वर्षी त्याला यश आलं, लोक इथले खुशीत आले होते. आणि असं मध्यंतरी काही ना काही ऐकायला ज्यावेळी येतो, माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून नाईक साहेबांना, असं उद्या तुम्ही गावं बाहेर काढली तुमच्या माध्यमातून तरी चालेल, परंतु तुम्ही अशी बोलू नका. कारण आमचा हा पाठपुरावा आम्ही जो करतो, आणि आम्ही हे स्थानिक लोक आहोत, आम्ही भूमिपुत्र आहोत, आपल्याला सर्वांना माहीत आहेत. नाईक साहेब पण आपल्या समाजाचे नेते आहेत. परंतु आपल्या बाजूच्या 14 गावात असलेली, पूर्वी त्यांच्या बेलापूर मतदारसंघात सर्व आम्ही लोक काम करणारे त्यांच्या बरोबर, आज मतदारसंघ जरी वेगळा झाला असा आणि नवी मुंबई महापालिका जरी वेगळी असेल, आणि नवी मुंबई महापालिका पुरता नाईक साहेबांनी पाहू नये, ते महाराष्ट्राचे नेते आहेत. त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राने 14 गावात एकदम जवळ आहेत आणि महापालिकेमध्ये आता समावेश झालेला आहे. शासनाचा JR निघालेला आहे, आपल्या शासनाने केलेलं आहे. त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माझी आताचे उपमुख्यमंत्री, त्या सर्वांच्या मताने हे सर्व झालेलं आहे. एकीकडं वनमंत्री महोदय म्हणतात की ते आमचेच लोक आहेत आणि नाथाचे नाथ एकनाथ जे सन्मान्य उपमुख्यमंत्री आहेत आणि नगर विकास मंत्री आहेत ते तुम्हाला जवळ देतात, पण हे लांब का देतात? नाही, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आम्हाला सुरुवातीपासून काही सहकार्य केलेलं आहे. म्हणजे JR हा ते मुख्यमंत्री असताना JR काढलेला आहे आणि त्यावेळेस मागणी करण्यासाठी विधान भवनामध्ये नाईक साहेबांनी मागणी केलेली आहे. नाईक साहेबांच्या बरोबर ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच आमदारांनी, मग तिकडे किसन कथोरे साहेब असो, राजू पाटील असू द्या, सुभाष भोईर माजी आमदार असू द्या, किंवा खासदार साहेब असू द्या, त्यांनी सुद्धा ही सगळी मागणी केलेली आहे. विकास समितीमध्ये काय निश्चय ठरलाय, आता काय निर्णय ठरलाय? नाही, आता निर्णय ठरण्यासारखा का ना, आम्ही जो पाठपुरावा करतो आहे तो पाठपुरावा सतत करणार आहोत. आणि आम्ही उद्या 2 दिवसांनी महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहोत. त्यांना लेखी पत्र देऊन त्यांचा लेखी जबाब आम्ही मागणार आहोत, तुम्ही कामकाज का सुरू करत नाही. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब, म्हणजे महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांना भेटून आम्हाला इथले स्थानिक खासदार आहेत श्रीकांतजी शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, जे आम्हाला नेहमी सहकार्य करत असेल, त्यांच्या माध्यमातून एक संयुक्त बैठक कशी होईल आणि नाईक साहेबांशी 1 to 1 कसं होईल असा आम्ही प्रयत्न करणार. ते होते सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी आता सांगितलं की सर्व पक्षाचे, तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे एकत्र येऊन आम्ही निर्णय घेणार आहोत आणि उद्या सन्माननीय आयुक्त कैलाजी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. आपल्या समोर सुखदेवजी पाटील सर. ते पाटील सर, कसं बघताय सर, 14 गावं महापालिकेत समाविष्ट केली, JR निघाला, तुम्ही उत्सव साजरा केला, आता सन्माननीय पालकमंत्री महोदय
वनमंत्री महोदय गणेश नाईक साहेब बोलतात की 6 महिन्यानंतर 14 गाव बाहेर काढणार, म्हणजे असं कुठलं संविधान आहे साहेब की समाविष्ट करायचं आणि बाहेर काढायचं? कोणी शोध लावलाय या संविधानाचा? हे बघा, नाईक साहेब काही जरी बोलत असले तरी नाईक साहेबांनी युती धर्म पाळला पाहिजे. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आम्हाला 100% विश्वास आहे आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर. आमचा गाढ विश्वास आहे आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांवर, आणि आमचा गाढ विश्वास आहे राजेश मोरे साहेबांवर. आमचा विश्वास आहे नवी मुंबईचे नेते विजय चौगुले साहेब, त्याचप्रमाणे भाजपच्या नेत्या मंदाताई म्हात्रे असतील, नरेश म्हस्के साहेब असतील, या सर्व नेत्यांवर गाढ विश्वास आहे की हे 14 गावांवर कधीही अन्याय होऊ देणार नाही. नाईक साहेब काय बोलत असतील त्यासाठी 14 गाव आम्ही ते दुर्लक्षित करतो आणि आम्ही समोर पाहतो की आमचा विकास आमच्या डोळ्यासमोर आहे. जोपर्यंत अनाथांचा नाद समोर आहे तोपर्यंत या 14 गावाला काही तत्समोर होणार नाही, ही 100% शाश्वती आम्हाला आहे. कल्याणगामी उपतालुका प्रमुख गणेशजी जयपाल आपल्या समवेत आहेत. जयपालजी, कसं बघता, एकीकडे संघर्ष केला, विकास समिती संघर्ष केला, तुम्हाला यश मिळालं आणि यश मिळून सुद्धा आता अपयशाकडे तुम्ही असं मन वळतंय तुमचं, पण 14 गावाची जनता ही खूप नाराज आहे ते वक्तव्य बघून वनमंत्री महोदयाचं. कसं बघता याकडे? खेदानेच बघतो आम्ही. नाईक साहेबांचं ते वक्तव्य एक खेद प्रमाणेच आहे, कारण एवढे मोठे नेते आहेत ते त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे 14 गावाच्या विषयी. कारण एक कसं असतं माहित आहे का, एक बाप म्हणून ते होते, पालक होते, पण त्यांची जी भाषा आहे ती मुलांना बाजूला फेकण्याची. आज आमच्या समितीने असेल, सर्व पक्षी लोकांनी असेल, सर्व मेहनत करून आज त्याला एक यश आलाय. त्यासाठी सर्व पक्षाचे नेते होते, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेब असतील, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, तिकडे राजू शेठ होते, सुभाष भोईर होते, सर्वांनी मेहनत केली आणि ही गावं ठराव मांडून राज्यपालांचा ठराव पण येऊन पास झाला. आणि विशेष म्हणजे आता GR निघून वाट रचना झाली आहे. वाट रचना झाल्यानंतर साहेब ही गावं बाहेर काढू शकतात का, हे एवढं तरी जाणं हवंय. कारण समजा निवडणूक झाल्यानंतर प्रभाग आहे, त्या प्रभागात 4 नगरसेवक जातील, मग ही 4 नगरसेवक तिकडले येतील इकडले येतील ते अशी काढू शकतात का? महोदय एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये अनेक पदाधिकारी प्रवेश करतायत. मोठे मोठे माजी आमदार असतील, तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील. पण ह्या प्रवेशामुळं सन्माननीय वनमंत्री महोदयाची निवडणुकीच्या अगोदर कुठे पडायचे दिसतोय का? कसं बघताय? 100% तसंच आहे. तर आज जो नवी मुंबईमध्ये जो खिंडार पडतो दुसऱ्या पक्षांना आणि जो झंझावात नवी मुंबईमध्ये झालाय प्रवेशाचा, आणि ही कुठेतरी मला वाटतं त्यांना खंत असेल असं थोडं मला वाटते. आणि यासाठीच पुढे नाराजी पोटी ते आमच्यावर राग काढतात 14 गावांवर, असं आम्हाला वाटते. कारण ही 14 गावं नेहमी त्यांच्यावर प्रेम करणारे होते नाईक साहेबांवर, पण आज त्यांना काय झालं तेच आम्हाला समजत नाही. पण त्यांनी असा विचार सोडावा 14 गावांचा आणि मोठ्या मनाने 14 गावचा स्वीकार करावा. आणि काय निधीचा विषय असेल, तुम्ही मंत्रिमंडळात आहेत, तुम्ही बसा तिथे. मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा आहे, मुख्यमंत्र्यांजवळ बसा, त्यांना सांगा का साहेब माझी लोक आहेत, त्यांना एवढे निधी पाहिजे, द्या त्यांना निधी आणि करू दे विकास मला. कारण एक माझा मतदारसंघ होता 14 गावे, 2 वेळा या 14 गावच्या लोकांनी मला भरघोस दिले, आता यांचा विकास मीच करेल असं बोलून नाईक साहेब बोलले. तर नाईक साहेबांना बरोबर आमची 14 गावची लोक बरोबर डोक्यावर घेतील. फक्त आता त्याही त्यांचं वक्तव्य बदललं पाहिजे ही त्यांना माझी विनंती आहे. गणेश जयपाल यांनी असं सांगितलं, वनमंत्री गणेश नाईकांनी जे विधान केलंय ते विधान अपरिपक्व आहे, ते विधान आम्हाला न पटणार आहे. 14 गावं जर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली तर तुम्हीच पालक तत्व सांभाळा, कारण तुम्हाला पालक तत्व आम्ही मानतो, तुम्ही आमचे पालक आहात आणि पालकाच्याच आधाराने तुमच्याजवळ आम्ही येतोय. आम्हाला त्या विकासाच्या माध्यमातून पालकत्व सिद्ध केलं पाहिजे आणि 14 गावचा विकास तुम्ही फलफळीसारखा केला पाहिजे असं मत सन्माननीय गणेश जयपाल यांनी व्यक्त केलेलं आहे. जसे पाहणार आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. मात्र फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.